देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 2 महिने होत आले तरी अद्याप त्यांनी वर्षा बंगल्यावर मुक्काम का हलवला नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। केवळ सवाल उपस्थित करून राऊत थांबले नाहीत तर त्याच्या काळ्या जादूपासून ते बंगल्याच्या रिनोव्हेशन पर्यंत अनेक कारणं असल्याच्या चर्चेला देखील त्यांनी तोंड फोडलंय। त्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले असून त्यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। वर्षा बंगल्याबाबत नेमकी काय चर्चा रंगली आहे याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। मी पुन्हा येईन अशी 2019 साली घोषणा देणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी 5 वर्ष वाट पाहिली। 2024 साली फडणवीसांची प्रतीक्षा पूर्ण झाली आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले। मात्र मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याची प्रतीक्षा मात्र अजून संपलेली नाही। पुन्हा मुख्यमंत्री झालेले फडणवीस पुन्हा वर्षा बंगल्यावर राहायला का बरं जात नाहीत याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिवाय या चर्चेला तडका मिळालाय तो काळ्या जादूचा। देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेंनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावं ना। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत, त्यांचं कुटुंब का घाबरत आहे, हा एक साधा प्रश्न आहे। आता काळ्या जादूची आणि जादू टोण्याची चर्चा निघाली की सगळे जुने अनुभव आणि आठवणी जाग्या होणं हे ओघानं आलंच। राऊतांनी काळ्या जादूचा उल्लेख केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांनीही वर्षा बंगल्यावर आलेले अनुभव सांगायला सुरुवात केली। आम्ही काही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही अशी प्रस्तावना करत एकमेकांना काळ्या जादूचे शिल्पकार ठरवण्याची स्पर्धाच लागली। काळी जादू खरंच असती तर काय झालं असतं हेही शिरसाटांनी सांगून टाकलं। अहो, काळे जादू ही आम्ही पाहिलेली आहे। आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना त्या टायमाला त्यातून काय काय काढलं ना ते खरं तर तुम्ही शिंदेसाहेबाला विचारायला पाहिजे। हे धंदे आमचे नाहीत आहे, आम्हाला त्या भानगडीमध्ये पडायचं नाही। अशा काळ्या जादू करून बंगालचे जादूगार बोलून जर सत्तांतर होत असेल किंवा सत्ताची खुर्ची टिकवता येत असेल मग तर दुसरं काही करायची गरजच नाही। मग एकनाथ शिंदे साहेबांनी जर मग एवढ्या सगळं जादू केल्या असत्या तर मग ते कंटिन्यू मुख्यमंत्री राहिले असते। कोकणचे सुपुत्र असणाऱ्या रामदास कदमांनी तर काळी जादू या विषयावरून टोपलीभर लिंबांची आठवण काढली। वर्षा बंगल्यावर यापूर्वी एवढं लिंबू महात्म्य घडलं होतं हे या निमित्तानं पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर आलं। जणू काय एकनाथ शिंदे यांनी काही काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत। आता तेवढंच बाकी होतं। मी संजय राऊत साहेबांना सांगेन, माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला सन्माननीय आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू। म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत त्यांनाच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं। एकीकडे वर्षा बंगल्यावर डागडुजी सुरू असल्याचं कारणही महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे वर्षा बंगल्यावर पोहोचायला किंवा त्या बंगल्यावरून बाहेर पडायला काळी जादू किती कारणीभूत ठरू शकते या चर्चेलाही उधाण आलं। अर्थात वर्षावरचा मुक्काम आणि गच्छंती या दोन्ही गोष्टी काळ्या जादूपेक्षा महाशक्तीच्या जादूवर जास्त अवलंबून असल्याचं गेल्या काही दिवसात दिसून आलंय। प्रश्न एवढाच आहे की पदाचं रिनोव्हेशन होण्याची मोठी प्रक्रिया पार पडल्यानंतर बंगल्यांच्या रिनोव्हेशनची किरकोळ प्रक्रिया कधी पूर्ण होणार। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।